बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खूप खूप फुलं, त्यांचे खूप खूप रंग, गाणारे पक्षी आणि नाचणाऱ्या खारी. निसर्गाचं हे रूप मिनूला अगदी भुरळ पाडतंय. वसंत ऋतूचं वैभव आहे हे. ऐकूया गोष्ट नवी कोवळीक. ओरिजिनल स्टोरी एव्हरीथिंग लुक्स न्यू बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे माला कुमार आणि मनीषा चौधरी. चित्रांकन प्रिया कुरियन. मराठीत अनुवाद संध्या टाकसाळे. प्रथम बुक्सच्या ऋतुचक्र या सिरीजमधील ही एक गोष्ट. गोष्टीचं वाचन आसावरी दोषी. आज वसंत पंचमी, वसंत ऋतूची सुरुवात. हिवाळा आणि उन्हाळा यांच्यामध्ये वसंत ऋतू येतो. भारतात अनेक ठिकाणी या दिवशी विद्या, कला, संगीत यांच्या देवतेची उपासना करतात. माझ्या घराशेजारच्या झाडावर खूप पक्षी बसलेत. मला वाटतंय की ते माझ्यासाठी गातायत. झाडावरच्या कोवळ्या पानांवर तकाकी आहे. अगदी माझ्या नव्या फ्रॉकवर आहे तशीच. आई पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. किती छान रंग आणि नावही किती सुंदर, बसंती. आजोबा म्हणाले, चला झाड लावूया. मी विचारलं, झाड का लावायचं? त्यावर ते म्हणाले, मिनू, तुझ्याबरोबर वाढणारा एक मित्र तुला मिळेल आणि कुठलंही नवं काम करायला वसंत ऋतू चांगला. आम्ही मग बागेत गेलो. तिथे खड्डा खणून रोप लावलं. मी आजोबांना विचारलं, किती उंच होईल हे? मिनू बाळ, तूच बघ आता केवढं उंच होतंय ते. बागेत खारी एकमेकींचा पाठलाग करत होत्या आणि टिंगू मांजर त्यांच्या पाठीमागे लागलं होतं. मला टिंगूच्या पाठीमागे पळावंसं वाटलं. बागेत भरपूर फुलं फुलली आहेत. मला पिवळा गुलाब सर्वात आवडतो आणि आजोबांना आवडतो पांढरा शुभ्र मोगरा. कडुलिंबाच्या झाडाखाली पानांचा जणू गालिचाच पसरलाय आणि काटेसावरीचं झाड जाड तुकतुकीत लाल फुलांनी बहरलंय. वसंत ऋतूत सगळं किती सुंदर दिसतं. उद्या होळी, शाळेला 2 दिवस सुट्टी. फांद्या आणि काटक्या गोळा करून आम्ही मोठी होळी तयार केली आहे. काहीजण टेकडीवर जाऊन पळसाची केशरी फुलं घेऊन आले. मनूने ही फुलं पाण्यात टाकली आणि पाणी गडद केशरी रंगाचं झालं. या पाण्याने आम्ही उद्या होळी खेळणार, पुऱ्या आणि करंज्या खाणार. वसंत ऋतू भरभरून आनंद देतो. हवा खूप थंड नाही, गरमही नाही आणि पावसाळ्यासारखं चिकचिक ओल पण नाही. कितीही खेळा. ऋतू आणि सण यांची सांगड घालणाऱ्या या अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर, इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक, वेबसाईट www.booksthatspeak.com. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.